चला दोन्ही संघाचे 12 मॅन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू आपण समान कक्षाला लगेच जॉईन व्हा. कारण की या स्पर्धेची देखील नियमावली आहे. ज्या संघाचा 12 मॅन खेळाडू कक्षामध्ये उपस्थित नसेल त्या संघाला पेनल्टीचा सामना करावा लागतोय. त्या अनुषंगाने पुन्हा एकदा दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती केली जाते की आपला 12वा खेळाडू आपण सम कक्षामध्ये पाठवून द्यायचं आहे. दोन्ही 12 मॅनचं स्वागत. वेलकम एस के. पंडित. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटकांना गोलंदाज पंडित. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये एंटर झालेली आहे. चौथा हिरवा मानकुली या संघाची श्रीराम आणि योगेश. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी योगेश याला, नॉन स्ट्राईक श्रीराम. पहिला चेंडू पंडित याचा आणि पेस करण्याची परिपूर्ण जबाबदारी एखाद्या स्वीकारत स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज योगेश दळवी. एक बेस्ट टेक्निकल बॅट्समन, अतिशय तंतोशुद्ध पद्धतीचा खेळाडू आहे. गोलंदाज पंडित. पहिला चेंडू ऑपोजिट जोड सुंदरसा ऑनड्राईव्हचा फटका. आपण पहिला चेंडू शॉर्ट सेली मिडॉनला येतोय. इनफिल्ड मधून चांगलं शतरक्षण. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव संख्या सध्या 0 आहे. अकाउंट ओपन झालं नाहीये. यस, बिग विकेट. बड़ी सफलता यहाँ पर प्राप्त करते गेंदबाज. एक महत्वाचा विकेट ज्यानं प्राप्त केला. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. मधल्या इष्टीवरचा चेंडू पायावर आदळतोय. पंचांना प्रश्न विचारलेला पंच देखील संमत आणि महत्वाची पहिली विकेट लेग बिफोर. संघातील सर्वात महत्वाची विकेट प्राप्त करताना गोलंदाज पंडित. नेक्स्ट बॅट्समन संतोष येतोय. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आपण एंटर होतोय संतोष. बॅक टू बॉलर मारा. आपल्या फॉलोमध्ये जेवढा सुंदर त्या कलेक्ट केला जातोय. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. आता पण पंडितच्या बॅट आपण गोलंदाज अपडेट पाहिलं तर 3 चेंडूची फेक झालेली आहे. महत्वाचा विकेट ज्यांना प्राप्त केलेली आहे आणि कुठल्या प्रकारची धाव आता पण खर्च केलेली नाहीये. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. स्विंग इन मिस. परिपूर्ण बीट होतो फलंदाज. षटक क्रमांक पहिले जर आपण पाहिले तर परिपूर्ण बॅकटोड संघ आहे. चौथा हिरवा मानकुली पहिल्या ओव्हरमधून खऱ्या अर्थानं संघाच्या फलंदाज सज्जाची कामगिरी मैदानाच्या आतमधून साधता येत नाही. आतापर्यंत आपण पंडित गोलंदाजीचं अपडेट पाहिलं. 4 चेंडूची फेक झालेली आहे. कुठल्या प्रकारची धाव नाहीये आणि एक महत्वाचा फलंदाज ज्यानं बाद केलेला आहे. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू काढी क्षेत्ररक्षक. यस वेल जज कॅच. अतिशय चांगला झेल कॅरी केला जातो आणि दुसरी विकेट प्राप्त करताना गोलंदाज पंडित. आता मात्र एक निर्धाव षटक हाताळून या स्पर्धेमधून आपलं विक्रम प्रस्थापित केलं जाईल का हा देखील प्रश्नचिन्ह आहे. काय कमालीची गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये आपले पॉवर पेश करताना गोलंदाज पंडित नाईक. गुळी आहे का? ओके. नेक्स्ट बॅट्समन बिंदास माळी येतोय.
5 चेंडूमधून कुठल्या प्रकारची धाव नाही आतापर्यंत निर्धाव. 3 चेंडू डॉट आहेत. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. काय कमालीची गोलंदाजी पहिल्या ओव्हरमधून अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी. पॉवर प्लेच्या ओव्हरमधून खऱ्या अर्थाने पॉवर पेश करताना गोलंदाज पंडित गुडवी. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय बिंदास माळी. शेवटचा अंतिम चेंडू पेस करण्याची जबाबदारी न्यू बॅट्समन न्यू बॅटल. काय कमालीची गोलंदाजी. या स्पर्धेमधून पहिलं निर्धाव षटक करताना गोलंदाज पंडित. दोन फलंदाज ज्यानं बाद केले. निर्धाव षटक देखील हाताळलं. काय कमालीची गोलंदाजी. संघटनाकडे विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी. एक मॅजिकल ओव्हर. दुसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाजी तो संतोष. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं. पहिल्या ओव्हरमधून खऱ्या हाताने अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी. या स्पर्धेमधून पहिलं निर्धाव षटक करताना गोलंदाज आपण पाहिला पंडित. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू स्टिअर केला. अतिशय चांगला फटका. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून नाहक फलंदाज होत होते बिंदास माळी. याची किडी मात्र संपुष्टात. पहिली धाव ती वेगाने प्राप्त झाली होती. दुसऱ्या धावीचा अवतालानी आणि दुसरी धाव घेण्यासाठी प्रवृत्त केलं आणि फलंदाज धावचित बाद. निबासमान बॅटल मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. बॅट्समन बॅटल मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय सदा. चेंडूला सुंदरसा प्रहार होतो. चेंडू वाईडिश डीप लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण. मैदानाच्या आतमधून एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा कंप्लीट. तर बऱ्याच उशिरानंतर कुठेतरी संघाचं अकाउंट ओपन होतंय. 3 धावा. 3 महत्वाचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला. बॅट्समन बॅटल मैदानाच्या आतमधून सदा याच्या बॅटमधून संतोषाचा संतोष आहे का श्रीराम. श्रीरामाच्या बॅटमधून सुरेख सुंदर चांगला फटका. तोंड सुंदर ऑनड्राईव्हचा फटका आपण पाहिला. चोर डीप लॉंगॉनला येतो. चांगलं क्षेत्ररक्षण. मैदानाच्या आतमधून धाव मिळते. एक संख्या धावसंख्या 4. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज श्रीराम. ऑनसाईडचा फटका साधला. चेंडूखाली क्षेत्ररक्षक मात्र झेल सोडला जातो. जीवदान दिले आयुष्यमान भवचा आशीर्वाद. सध्याच्या बॅटमधून आपण हा फटका पाहिला. 2 धावा कंप्लीट त्याच्या माध्यमातून झाल्या. 2 धावांची संख्या धावसंख्या 2 पुढे सरकली. धावसंख्या होती ती 5.
6. कल्पेशाला निश्चित एक संधी प्राप्त झाली. झेल घेण्याची मात्र झेल सोडतो. जीवदान मिळतं आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद. चेंडू धरणीला दान आणि याच दरम्यान 1-2 धावा करण्याची संधी. पुन्हा एकदा गोलंदाज संतोष लेफ्ट हँड राऊंडचा मार करताना गोलंदाज संतोष. चला पुढील 2 संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला लगेच जॉईन व्हायचं आहे. एकता सारंगाव आणि जॉली स्पोर्ट्स कामतघर. अतिशय चांगला चेंडू प्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू फेक. चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आला. फलंदाजाला निश्चित फलंदाज थोडासा बॅकवर्डला गेला होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न देखील होता. मात्र चेंडू आणि बॅट फळीमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर. ओव्हर क्रमांक 2. आता मात्र चेंडूवर मोठा फटका आहे. चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. खऱ्या अर्थाने फटक्याची नितांत गरज होती. तो फटका फलंदाज सदाच्या बॅटमधून चेंडू आउट ऑफ दी पार्क. सीमाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक षटकार संघाची धावसंख्या देखील 6 ने पुढे सरकते. ओव्हर क्रमांक 2 जर आपण विचार केला तर चांगल्या धावा. पहिल्या ओव्हरमधून मात्र निर्धाव षटक आतलो पंडित यांना. दुसऱ्या ओव्हरमधून तब्बल खर्च झाल्या 12 धावा. अजून उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बघू येणाऱ्या 12 चेंडूमधून चौथा हिरवा मानकुली संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज येतो अभिषेक. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं. स्थायिक रोटेट करण्याची संधी श्रीरामेला नॉस्टेकसाठी सदा. चला प्लीज वेलकम घ्या. स्पीडअप करा. आणि यानंतर देखील 2 संघाचे कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचं. एका बाजूला ज्वारी स्पोर्ट्स कामतघर तर दुसऱ्या बाजूला एकता सारंगाव. समोरून खेळलेला फटका. तर धाव मिळते फक्त आणि फक्त 1. तेवढं सुंदर साऊंड स्टेट ड्राईव्हचा फटका आपण पाहिला होता. समोर चेंडूला प्रहार झाला आणि चेंडू मात्र जोपर्यंत आउट फिल्म कलेक्ट केला जाईल तोपर्यंत मात्र एक धाव घेण्याची संधी. धावसंख्या होती ती 13. चेंडूला पुलचा फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. झेल घेण्याची संधी निश्चित त्या ठिकाणी प्राप्त झाली होती. मात्र झेल सुटला. जीवदान मिळालं आणि या दरम्यान 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 15. धावसंख्या 15. ओव्हर क्रमांक 3 प्रगती पथावर आहे. आता मात्र चेंडू मोठा फटका आहे. हा चेंडू देखील थोडासा मिस टाइम स्ट्रोक. झेल पकडला जाईल. टायमिंग व्यवस्थित सेट झालं नव्हतं. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. मिस टाइम स्ट्रोक. ऑन साईडला चेंडू जातो. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमधून झेल कॅरी केला जातो आणि महत्वाचा फलंदाज सदाय चिकणी मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन सागर.
आउट ऑफ इनसाइट. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका पहिला चेंडू पेस करताना आणि बॅट्समन सागरेच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका चौकार येतोय. चौकार स्वतःच अकाउंट ओपन केलं जात आहे. संघात धावसंख्या देखील 4 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 19. चेंज ऑफ पेस परिवर्तन आपण थोडंसं पाहिलं होतं. चेंडूची गती कमी केली होती. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. थोडासा खराब चेंडू दिशाहीन चेंडू आहे. खराब चेंडू आणि खराब चेंडूचा उत्तम समाचार. शॉर्ट पेस डेलिव्हरी आखूड टप्प्याचा चेंडूचा फलंदाज चप्पल झाला. ऑनसेटचा बिग ब्लास्ट चांगला फटका त्याचा बॅटमधून सदा आणि चेंडू आउट ऑफ दी पार्क सीमारेषे बाहेर जाणारा एक नेत्र दीपक षटकार येतोय. या साध्या महिने संघात धावसंख्या देखील पुढे सरकते 26. शेवटचा अंतिम ओव्हर प्रगतीपथावर आणि गोलंदाज येतो कल्पेश. चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू. मोठा फटका मारण्याचा मानस निश्चित आपण पाहिलं होतं. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधल्यानंतर टायमिंग बेसिस स्टार्ट झाल्यानंतर चेंडू येण्याच्या अगोदर थोडीशी बॅट रिलीज झाली. चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. चेंडू जातो शॉर्ट पॉईंटला. इनफिल्डमधून चांगले क्षेत्ररक्षण धाव मिळते. धावसंख्या 27. आता उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बघूया येणाऱ्या 4 चेंडूमधून सागर याला सध्या स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. सागर याच्याकडे चांगली क्षमता आहे. उत्तम फलंदाज आहे. मोठे फटके मारण्यासाठी अतिशय वाकबदार. चला एकता सारंगाव आणि जॉली स्पोर्ट्स कामतगर. चेंडूवर मोठा फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक देखील दक्ष. या स्पाइलच्या कॅच. अतिशय चांगला झेल कॅरी केला जातो रविकांत याच्या माध्यमातून. अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट नो बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय अभिजित. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील लगेच या. एका बाजूला जॉली स्पोर्ट्स कामतगर तर दुसऱ्या बाजूला एकता सारंगाव. एक धाव कंप्लीट. एक धावेने संघाची धावसंख्या होती ती 28. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. जॉली कामतगर या संघाचा कॅप्टन आम्हाला जॉईन झालेला आहे. एकता सारंगाव. चला संघाचं कॅप्टन आपण देखील या. एकता सारंगाव, नितीन पाटील.
मस्त टाइम स्ट्रोक. चेंडूकडे क्षेत्ररक्षक मात्र झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद. दरम्यान एक धाव कंप्लीट करण्याची संधी. धावसंख्या एकाने पुढे सरकते. अतिशय चांगला फटका. प्रतिम उत्तम दर्जाचा फटका लेट येऊन सेट झाला. धावसंख्या 36. चला एक तास सारंगाव्या संघाचा कॅप्टन आपण देखील टॉस बॉक्स मध्ये ह्याच आहे. जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे. विजयाचं लक्ष एक मापक आहे फक्त आणि फक्त 37 धावांचं 36 झालेले आहेत. 9च्या सरासरीने 36 धावा झालेले आहेत आणि 37 धावांचं लक्ष्य. आणि ह्याच लक्ष्याचं किंवा ह्याच आव्हानाचा पाठला करण्यासाठी एक टार्गेट सेट करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जोशी इलेव्हन भादवडे संघाची सलामी जोडी इंटर होत आहे. चला जोशी इलेव्हन भादवडे संघ
हॅलो. आणि बॅक टू नावन क्रिकेट जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाकडं. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये एंटर झालेली. विजयाचं लक्ष एक मापक आहे फक्त आणि फक्त 37 धावांचं. प्रतिवर्ष साधारण विचार केला तर 9.25 सरासरी आहे. आणि याच आव्हानाचा किंवा ह्याच टार्गेट सेट करण्यासाठी मैदानाच्या आतमधून आपल्या खांद्यावर एक जबाबदारी स्वीकारत दोन महत्त्वाचे फलंदाज एंटर झालेले आहेत, सतीश आणि पंडित. नेहमीच प्रत्येक स्पर्धेमधून पंडितच्या बॅटमधून आपण एक आक्रमक खेळ पाहिलेला आहे. सुरुवात अतिशय दमदार आणि चांगली असते आणि बघूया ते सातत्याने तोच खेळ घरच्या मैदानामधून त्याच्या माध्यमातून केला जाईल का. सलामी गोलंदाज योगेश, एक संघातील सर्वात महत्त्वाचा गोलंदाज. वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला आणि संघाच्या वतीनं पहिलं, सर्वात विश्वासू असा गोलंदाज आहे. खऱ्या अर्थानं चालू सामन्यामधून योगेशाचं अपडेट पाहिलं तर फलंदाजी करताना साजेची कामगिरी साधता आली नव्हती. लेग बिफोर स्वरूपाने फलंदाज बाद झाला होता. त्याच अनुषंगाने कुठं संघ देखील आपण थोडासा बॅकफुटला पाहिला. साजेची कामगिरी स्कोरबोर्डवर दिसली नाही आहे. धावा जमा झालेल्या नाहीत. मात्र आता गोलंदाजी सूत्र हातात स्वीकारलेली आहेत आणि बघूया गोलंदाजी म्हणून आपलं चेंडूला थोडंसं ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न. तिसऱ्या पंचांचे ऑनफिल्ड पंच आपला निर्णय काय, मैदानी पंच निर्णय काय. ओके. यस, फलंदाज बाद. बिग ब्लो, मोठा धक्का, मोठा मासा गळाला. ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू शॉर्ट कव्हरला आपण पाहिला. इनफिल्ड मधून चांगला चेंडू कलेक्ट झाला आणि उत्तम दर्जाची फेक, डायरेक्ट स्टंप हिट थ्रो अतिशय उत्तम दर्जाचा झाला आणि महत्त्वाचा पहिल्यांदाच पहिला धावचित बाद होतो पंडित. नेक्स्ट नो बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय सचिन. मानकुली संघानं पहिल्या सामन्यामधून काय कमालीचा खेळ केला. तीच दहशत आणि तोच दरारा. योगेश लेफ्टन ओव्हरचा मारा करतो. चेंडूला सुंदरसा स्वीप केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमधून. खऱ्या अर्थानं विजयाचा सर्वात महत्त्वाचा फॉर्मॅट आहे. तुमच्याकडे चांगली गोलंदाजी, तुमच्याकडे चांगली फलंदाजी आणि तुमचं चांगलं क्षेत्ररक्षण. या तीन गोष्टी क्रिकेटमधून अतिशय उत्तम पद्धतीने आपण जर केल्या तर निश्चितच आपला विजय संपादित होऊ शकतोय. गोलंदाज पुन्हा एकदा योगेश सज्ज होतोय. चेंज ऑफ पेस, परिवर्तन पाहिलं होतं आपण. चेंडूची गती थोडीशी कमी केली होती आणि परिपूर्ण बीट होताना फलंदाज सचिन. निर्धाव चेंडूची सांगतो ते धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक पहिलं प्रगती पथावर आहे. जरी सामना थोडासा लो स्कोरिंगचा असलेला, लो स्कोरिंगचा म्हणता येणार नाही आहे. चांगलं टार्गेट सेट आहे. 37 धावा करायचे आहेत. आता मात्र चेंडूवर मोठा फाटका आहे. खराब चेंडू आणि उत्तम प्रार. चेंडूची फेक अतिशय खराब झाली होती आणि त्याच चेंडूवर एक धमाकेदार असा फटका आपण पाहिला. सचिनच्या बॅटमधून चेंडू आउट ऑफ द पार्क. या साधावेने आता मात्र पहिल्या ओव्हरमधून एक चांगला स्कोर अवेलेबल स्कोरबोर्डवर आपण पाहतोय 7. विजयासाठी एक मापक लक्ष फक्त आणि फक्त 37 धावांचा प्रतिवर्ष साधारण विचार केला तर 9.25 सरासरी. आणि पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. हा चेंडू देखील जाईल आउट ऑफ द पार्क. सचिनच्या बॅटमधून काय कमालीचा खेळ.
आता निश्चित सचिन याला एक संधी प्राप्त झालेली आणि त्या संधीचं सोनं करताना मैदानाच्या आतमधून बघा सचिन भाऊ तुम्हाला सुवर्ण संधी आहे. सलग 2 मधून 2 आलेले आहेत. अजून एक जर आला तर 555 रुपयाचं कॅश प्राईज संदीप मोरे यांच्याकडे तुम्हाला जाहीर झालेले आहे. क्रॉस लाईन ऑन साईडचा फटका सजलाय. आता 250 द्या सतीश. मैदानाच्या आतमध्ये चाललंय काय. एक धाव कंप्लीट. एका धावेने संघाची धावसंख्या एक नाही पुढे सरकते धावसंख्या होते ती 14. और क्रमांक पहिले संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अतिशय चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात आणि कोटातरी विजयाची चाहूल देणारी सुरुवात आपण पाहिली. खऱ्या अर्थानं सचिनच्या बॅटमधून 2 षटकार. पहिल्या ओव्हरचं प्लस पॉईंट ठरतंय. आता उर्वरित चेंडूचा खेळ बाकी 18 आणि विजयासाठी 23ची गरज. दुसऱ्या ओव्हरला प्रारंभ होतो. वैयक्तिक पहिला सांगितलं. दुसरा गोलंदाज येतोय सदा. बघा चौथा किंवा मानकुली संघ देखील सहजासहजी हार स्वीकारणारा संघ नाहीये. चला वेलेचं सहकार्य करा प्लीज. टाइम इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट. ऑर्गनाइज कमिटीसाठी वेल फार महत्वाची. आपण वेलेचं सहकार्य करायचं. दुसऱ्या षटकाला बारंबार सुरुवात आणि गोलंदाज येतोय सदा. चेंडूला सुंदरसा ब्रेकचा फटका आपण पाहतो. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न फेक देखील उत्तम. आता 2 धावा कंप्लीट. सचिनचा बॅट पण सुरेख सुंदर प्रतिम उत्तम दर्जाची फलंदाजी. आता आपण सचिनचा बॅटचं अपडेट पाहिलं तर तब्बल 15 धावा. 5 चेंडू फेस करताना 15 धावांचं योगदान. बिंदास वाडी शॉट दरम्यानला आपण पाहिलं थोडासा निश्चित पंपल झाला होता. मात्र स्वतःला सावरला. चेंडू अडवला. 1 धाव कंप्लीट. हलकासा अपील. पंचांना प्रश्न विचारला जातोय. आता पंच संमत नाहीये. लेग बाईचा इशारा. पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला उडवला. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. आज सचिन यांनी चमत्कार केलेला आहे. काय कमालीची फलंदाजी.
आता विजयापासून 13 धावा दूर आहे, 14 चेंडूंचा खेळ बाकी. आता चेंडू जास्त आणि धावा कमी असं समीकरण. चेंडूला बिगिट घेण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची टॉपेस घेऊन जातोय नॉन स्टॉपला. एक धाव कंप्लीट. येणारे 12 चेंडू विजयासाठी फक्त 10 ची गरज. गोलंदाज ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका, चेंडू जातो मिड विकेटला, क्षेत्ररक्षक नाहीये आणि गॅपमधून चेंडू जाईल सीमाच्या बाहेर चौकार. सचिनची कमालीची फलंदाजी आहे नो डाऊट. वेलकम मान्यश्री निवृत्ती पाटील, ज्यांच्या सौभाग्यवती ग्रामपंचायत सारंगावच्या विद्यमान सरपंच आहेत. आणि निवृत्ती पाटील देखील सारंगाव संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर कॅप्टन आहेत. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. अरे वा, चेंडूवर मोठा फटका, चेंडू काढी क्षेत्ररक्षक, झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं, आयुष्यमान भावाचा आशीर्वाद आणि सतीश फलंदाज मात्र धावचीत बाद. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो ही स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे अर्थात तुम्हा सर्वांचे अतिशय लाडके भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू फडवी संघटनेचा माजी प्रेसिडेंट, चौथाईरुवा मानकुळ संघाचे कर्ताधर्ता, ग्रामपंचायत मानकुळचे माजी सरपंच मान्य श्री गणेश केळी साहेबांच्याकडून या स्पर्धेला आर्थिक सहकार्य प्राप्त झाले, त्याबद्दल त्यांचं मनस्वी आभार. तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. किती राहिले? 5 धावांची गरज आहे. 10 चेंडूचा खेळ बघ. 10 चेंडू 5 धावा. चेंडू जास्त आणि धावा कमी. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सचिनच्या माध्यमातून.
चला पिक्चर दाखवा. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. टेलिकास्टच्या माध्यमातून बघूया फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलाय का नाही. सेफ आहे, फलंदाज सेफ आहे. याला सचिन हसायला लागला बा. हो 2 मिनिट आता संपू दे नाही. ते रेडीच आहेत. विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हतं फलंदाजाला. पंचांचा 22चा इशारा, एक धावेचा निर्बाळा. धावसंख्या एकाने पुढे सरते. बीजाचा लक्ष 37 धावांचा. मात्र या 37 धावा करण्यासाठी मैदानाच्या आतमधून देखील जोशी आणि भातबड बी संघाला देखील संघर्ष करावा लागतोय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक दक्ष यास वेल कॅच. अतिशय चांगला झेल सागराच्या माध्यमातून कॅरी केला जातो. महत्वाची विकेट. कल्पेशाची खेळी मात्र संपुष्टात. सात चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 4 धावांची गरज. निबासमान निबाटल मैदानाच्या एंटर होतोय. संतोष थोडासा खराब चेंडू. दिशाहीन चेंडू आउट ऑफ द लेग स्टंप. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम दर्जा चेंडू फेक. सामना अजूनही संपलेला नाहीये. आता उर्वरित 6 चेंडूमध्ये विजयासाठी 3ची गरज आहे. आता बघूया कोण गोलंदाज येईल. आणि खरं आता जो गोलंदाज येईल त्याला मॅजिकल षटक हातावर लागेल. 3 धावा डिफेन्स ठेवायचे आहेत. या गेस मात्र बहादूर संघाला सुवर्ण संधी आहे. कुठल्या मोठ्या पटक्यांची आवश्यकता आणि फक्त चेंडूला आपण रोटेट करायचं आहे.
डबल सिंगल ज्याला आपण क्रिकेटची लाईफ लाईन समजतोय अशा पद्धतीने धावा या ठिकाणी करायचे आहेत, कारण की विजयापासून संघ फक्त 3 धावा दूर आहे आणि 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तर 37 धावा देखील काढण्यासाठी एक संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागतोय भादवड बी संघाला. चला पुढील 2 संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. एका बाजूला जॉली स्पोर्ट्स कामतघर तर दुसऱ्या बाजूला एकता स्पोर्ट्स सारंगाव. वेलकम. सन्मानित सुनीलजी दिवेकर यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. सिनियर 40+ जे दुर्गा टेमगरपाडा संघाचे एक अष्टपैलू असे खेळाडू आहेत. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं देखील मनापासून स्वागत. शेवटचं अंतिम ओव्हर प्रगतीपथावर. येणारे 6 चेंडू विजयासाठी 3ची गरज. 6 मधून 3 डिफेन्स ठेवायचे आहेत. या अगेन्स्ट फलंदाज 6 मधून 3 करायचे आहेत. आणि गोलंदाज कोण येतोय? सागर. संघातील सर्वात महत्वाचा गोलंदाज सागर. चेंडूवर मोठा फटका आहे. सचिनच्या बॅट मधून झेल कॅरी केला जातोय. फलंदाज बाद. काय कमालीचा झेल. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा झेल. क्षणभर असं वाटलं की सामना फिनिश होतो की काय. नेक्स्ट बॅट्समन भारी भक्कम शरीर यष्टीचा दिलीप मोरे. सामन्याला पुन्हा एकदा थोडीशी कलाटणी आहे. उर्वरित चेंडूचा खेळ बाकी आहे 5 आणि विजयासाठी 3ची गरज आहे. मी अगोदर म्हटलं होतं मानकुळी संघ सहजासहजी हार स्वीकारणारा संघ नाही आहे, कारण पहिल्या सामन्यामधून 30 दहशत आणि तोच दरारा पण या संघाचा पाहिला. चांगला विजय संपादित झाला होता. दिलीप येतो नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. दिलीप. मानकुली संघाला देखील विकेटची आवश्यक. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू. फलंदाज बॅकफुटला गेला. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केला खाली क्षेत्र आणि चेंडू सरळ सीमारच्या बाहेर जाणारा विजयी चौकार.